टुडे सेशन, आजचं सेशन चालू करायचं, ऑनलाईन ऑफलाईन. ओके. yesterday we have seen how to construct going to sentences, बरोबर. सो किसको किसको कौन कौन सा वाक्य बनाने नहीं आया, कोणाकोणाला कोणतं एखादं एखादं वाक्य बनवता नाही आलं, आणि ऑनलाईन वाले जेवढे काय फोर्थचे पालक असतील त्यांनी आपापल्या मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त करा. नाही समजलं त्यांना विचारायला लावा. हेच ट्रेनिंग आहे. ठीक आहे. की आपल्याला काही अडचण आल्यास आपण आवाज उठवणे, म्हणजे आवाज इथं आवाज उठवणे नाही तर विचारणे. आता आवाज उठवणे हे थोडंसं नेक्स्ट लेवलला गेलं. म्हणजे ऍटलिस्ट आपलं मत मांडणे, की मला हे जमलं नाही, असं काय एखादं वाक्य आहे का ऑनलाइन ऑफलाइन? कोणाला काही, किसको कोई वाक्य बनाने नहीं आया तो पूछो, यू प्लीज आस्क मी, लवकर ये जा रे. हा. कोणाला काय अडचण आली का? कोणाला काही अडचण आली का? अर्थात आपण सेम प्रैक्टिस आज घेणार आहोत. ठीक है, तो पर चालते, सेम प्रैक्टिस आज लेने वाले हैं. हम आज वही प्रैक्टिस देने वाले हैं. वी आर गोइंग टू टेक, वही सेंटेंस देखो, वी आर गोइंग टू टेक सेम प्रैक्टिस टुडे ऑल्सो. आज भी वही प्रैक्टिस लेने वाले हैं. आजही आपण तीच प्रॅक्टिस घेणार आहोत. चला, शॅल वी स्टार्ट. गोइंग टू प्रेझेंट आणि पास्ट है ना. गोइंग टू प्रेझेंट एंड पास्ट. मराठी में होगा, मराठी मध्ये असेल, करता डायजेस्ट काम करणार आहे और करणार होता. हिंदी में होगा, करता डायजेस्ट काम करने, करणार नाही, करणार ना, करने वाला है या करने वाला था. इस फॉर्मेट के सारे सेंटेंसेस हम लोग गोइंग टू में बोल सकते हैं. सो लेट अस प्रैक्टिस दिस सेंटेंसेस. मैं हर एक वाक्य को मराठी और हिंदी में बोलने की चेष्टा करूंगा, कोशिश करूंगा. ठीक है. हा. चला, फक्त नवीन मुलं, ऑनलाईन वाले, फक्त नवीन मुलं एक एक करून नाव सांगा आणि वाक्य सांगा आपलं, या पद्धतीने. कोणत्या? करता डायजेस्ट काम करणार आहे. मराठीमध्ये सांगा. चला, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? सब्जेक्ट प्लस एम और इज और आर. प्रेजेंट मध्ये एज पर सब्जेक्ट. पास्ट में क्या होगा? वॉज एक वचन को, वर अनेक वचन को. एक वचनाला वॉज, अनेक वचनाला वर. आणि नार साठी हिंदी में वाला, इसके लिए गोइंग टू आएगा. और जो काम करने वाला, ये वाला जो है, वो जो काम करना है वो मेन वर्ब, उसका फर्स्ट फॉर्म इधर लिखना है. समझ लगा ऑनलाइन वाले ना पर? दिस इज योर फॉर्मूला फॉर दीज सेंटेन्सेस. ऑल राईट. चला, सांगा मला. नवीन, फक्त नवीन मुलं, जुन्या मुलांनी माझ्या बरोबर लिहायचंय, नवीन मुलांनी सांगायचं वाक्य. चला, सांगा वाक्य. बर, ऑनलाईन वाले शांत बसा, तोपर्यंत इथल्या लोकांना विचारतो. हा, चला, प्रत्येकाने एक वाक्य सांगा मराठीमध्ये. हिंदी में मैं बोलूंगा आपको, या आपका कोई है तो बताओ पहले. हाँ. नहीं रे बाबू, इसमें कहाँ है, बताओ. करता डाइजेस्ट काम करने वाला है, इसमें है क्या? वो करने जाना है, करने वाला है, इसमें है क्या? इसके जैसा वाक्य बताओ, इसको मैच करने वाला. हाँ. तो आंबा खाणार होता. एक वाक्य आलं माझ्याकडं. तो आंबा खाणार
होता. चला पुढं, प्रत्येकाने एक वाक्य सांगा. व्हेरी गुड. आम्ही सकाळी ग्राउंडला जाणार होतो. आता बघा या वाक्यामध्ये ग्राउंडला म्हणजे काय, ग्राउंड साठी, साठी या अर्थानं ला हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. आता ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंडच्या व्यायामाला असत्या, त्याचा अर्थ आहे. पोलीस भरतीवाल्यांचं वाक्य आहे, बरोबर. हा. राधिका मनालीला जाणार आहे. राधिका, इधर क्या हिंदी में होगा, हम सुबह ग्राउंड को जाने वाले थे. ए ऑनलाईन वाले थांबा रे, मी सांगितल्याशिवाय कोणीही माईक ओपन करू नका. वा, व्हेरी गुड. नंबर इन्क्रीज झालेला आहे, मात्र लवकर येत चला. कुठे गेलं, हा. म्यूट ऑल मी इथून करतो. ओके, चला. राधिका मनालीला जाणार आहे, हिंदी में होगा राधिका मनाली जाने वाली है. राधिका मनालीला जाणार आहे. चला पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. व्हेरी गुड. हम आज सर को होमवर्क दिखाने वाले हैं. आम्ही आज सरांना होमवर्क दाखवणार आहोत. अरे परत मी विसरलो. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेले आहेत वर्बचे, आलेले आठवण करायला पाहिजे होती मला, काय अडचण नाही. वर्ब्स आपण डिटेल जे काही लेक्चर आहे, तुम्ही अगोदर ते व्हिडिओज बघा. ऑनलाईन वाले पण मी सर्वांना व्हिडिओ पाठवलेले आहेत, ते व्हिडिओज अगोदर बघा. हिंदी में भी है एक वीडियो, ठीक है, यूट्यूब में भेजा है, मैं आपको लिंक भेजा हुआ है. ठीक है, ते व्हिडिओ अगोदर बघा. मंडेला मग तेच आपण हेल्पिंग वर्ब्स फक्त घेऊ, हेल्पिंग वर्ब्स एंड मेन वर्ब्स दोनों का लेक्चर मंडे को मैं, ठीक है, कोई ऑप्शन नहीं रहना चाहिए. चला पुढं, नेक्स्ट पर्सन. हाँ. चलेगा. काम करने वाला है, मैं कल स्कूल जाने वाला हूँ. मी उद्या स्कूलला जाणार आहे. तुम हिंदी में लिखो, मैं मराठी में लिखता हूँ. मी उद्या स्कूलला जाणार आहे. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. एकच, एक व्यक्ती एकच वाक्य. हा सांगा. मीच का रे, सचिन म्हणू आपण आता. सचिन आज बाहेर जाणार होता. चला पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. झाले का, झाले. ओके, चला रे ऑनलाईन वाले, नाव सांगा आणि वाक्य सांगा. हम्म. तुमची गर्दी वाढेल तेव्हा मग आपण गावाप्रमाणे ग्रुप्स करू आपण. हा चला सांगा लवकर. राजनंदिनी. राजनंदिनी बोला. आम्ही मंदिरात जाणार होतो. व्हेरी गुड. फक्त नवीन लोक बरं का. बघा, आम्ही मंदिरात जाणार होतो. आता मंदिरात, हम मंदिर जाने वाले थे. इथं मंदिरात जरी म्हणलं तरी मंदिराला त्या अर्थानं त आलेलं आहे आत. ठीक आहे. सो हम मंदिर जाने वाले थे, आम्ही मंदिरला त्या अर्थानं त आलंय, मंदिरात जाणार होतो. कारण जेव्हा आपण वाक्य लिहिणार आहे तेव्हा त्या ठिकाणी इनच्या ऐवजी टू लिहिणार आहोत. ठीक आहे. आपण वाक्य लिहिताना इनच्या ऐवजी टू लिहिणार आहोत. हे देखील नारचं वाक्य आहे. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. ऑनलाईन बोला. संपदा. संपदा बोल. सीता वर्तमानपत्र वाचणार होती. अरे एवढं प्युअर मराठी कशाला पाहिजे. सीता पेपर वाचणार होती, न्यूजपेपर म्हणून चालतंय ना. आपण युआर इन इंग्लिश मीडियम स्कूल. वर्तमानपत्र ठीक आहे, मराठी पण आली पाहिजे, मात्र न्यूजपेपर म्हणून तरी चालतंय. न्यूजपेपर वाचणार होती. व्हेरी गुड. हा पुढं, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. नंबर 9. हा हा सई बोल. सर सई अच्छा, सई सई तो बोल अगोदर, नंतर शाळेत हा. जाणार आहे.
काय काय वाक्य, व्हेरी तो गुड, काय वाक्य शाळेत आहे? जाणार आहे. तो शाळेत जाणार आहे. तो शाळेत गेला ना शाळेत कोणतरी आता. आहे. बरं ठीक आहे, राहू दे, तू पण जा. तो शाळेत जाणार आहे. हा, पुढं. काव्या, काव्या बोल. मी पेपरला गेले होते. मग मी काय करू? हे बघ, इथं काय लिहिलंय, करता डायजेस्ट काम करणार आहे किंवा होता. आणि आपण जे वाक्य लिहिले ना, या प्रकारचं तुला वाक्य सांगायचंय. ठीक आहे. आता आणखीन वाक्य बघ, आणखीन वाक्य ऐक आणि या प्रकारचं वाक्य सांग. हा, पुढं नेक्स्ट पर्सन. हर्षवर्धन. हर्षवर्धन नवीन आहे का जुना आहे? नवीन. नवीन पाहिजे मला. हा, व्हेरी गुड, बोल. मी आज सायकलचे पंक्चर काढायला जाणार होतो. मैं आज साइकिल पंक्चर बनाने के लिए जाने वाला था. सो मी आज सायकल पंक्चर काढण्यासाठी जाणार होतो. मग कल मैं आपको कुछ बताने वाला था, याद है कुछ? काय बघणे, देखना है ना. आज सांगतो. आता थोड्या वेळ सांगतो मला, एकदा वाक्य यांची सॅच्युरेट झाली की सांगतो. हा, चला पुढं. नेक्स्ट. नेक्स्ट सांगा रे. पुढचं वाक्य, पुढचा व्यक्ती. श्रावणी, श्रावणी. हा, बोला. ती क्लासला जाणार होती. अरे सगळे जाणारच बघा, इथं पण जाणार आलं. जाणार वाक्य मी आता काय करतोय, बंदी आणतोय वाक्यावर. बघा, एवढे सगळे जाणार जाणार जाणार. अरे जाणार काय करू, जाणार तेव्हा एवढे जाणार आहे. जाणार या वाक्यावर बंदी आलेली आहे आजच्या अथर्व, दिवसासाठी. अथर्व बोल. की राजेश घरात काम करणार होता. व्हेरी गुड. अथर्व, काय नाव तुझं? अथर्व विष्णू मिसाळ अच्छा, अथर्व मिसाळे. ओके. राजेश घरात काय करणार होता. काम करणार होता. अथर्व स्प्रिंकलर नाही काय ते, राजेश स्प्रिंकलर टाकणार होता, असं का? ओके, चला पुढं. नेक्स्ट सेंटेन्स. सर व्हेरी गुड श्रावणी, सेंटेन्स. श्रावणी बोल. हा, आठवलं का? बोल. अरे आई आपल्या स्वयंपाक जागाच नाही. करणार होती. आई जेवण बनवणार होती. आई स्वयंपाक करणार होती, चालतंय. आई स्वयंपाक करणार होती. आई स्वयंपाक करणार होती. हा, व्हेरी गुड. पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. काव्या, झालंय तुझं? काव्या, तुझं वाक्य झालं ना? चुकीचं हा, होतं मगाशीच. बरं. हा, बरोबर सांग. करेक्ट. हा, बोल. दिव्या रांगोळी काढणार आहे. काय काय काय? दिव्या रांगोळी काढणार होती. ओके, दिव्या रांगोळी. पालकांना एक विनंती आहे, तुम्ही वाक्य सांगू नका. यांच्या बुद्धिमत्तेनं यांना सांगण्याचा प्रयत्न करू द्या. रांगोळी काढणार. हा, ठीक आहे, ठीक आहे. माईक सोनाली, बंद करा. काय नाव? स्वराली. स्वराली बोल. मी उद्या त्या मैदानावर खेळायला जाणार आहे. मी उद्या मी उद्या शाळेतल्या मैदानावर खेळायला जाणार आहे. काय नाव तुझं? सोनाली, सोनाली. अरे सोनाली, आपण जाणारच्या वाक्यांना बंदी घातली ना आता, एक तासभर. जाणारचं वाक्य आता डबल नाही येणार. किती झाली? जाणारचा कोटा संपला. हा, जाणार या क्रियापदाची वाक्य नाही सांगायचे आता, बस. आजचं मर्यादा संपली त्याची. चला पुढचा व्यक्ती, पुढचं वाक्य. चला. लोंढे, लोंढे. नाव सांग. लोंढे. हर्षवर्धन लोंढे. नवीन आहे का जुना आहे? नवीन. आणि तू आत्ता वाक्य सांगितलं होतं ना बाळा, हा, एक वाक्य सांग, मग इतरांना सांगू दे. थांब जरा, तुझं आठवलेलं तुझ्या नोटबुक वरले. हा, चला बाकीचे सांगा. नाही, हा सांगा लवकर. रत्नदीप, रत्नदीप सांगा. मी रिमोट कंट्रोलची गाडी घेणार होतो. व्हेरी गुड.
माझे पप्पा माझ्यासाठी रिमोट कंट्रोल ची गाडी घेणार होते असं वाक्य आलं असते. ओके चला नेक्स्ट. नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. सोनाली. सोनाली तुझं आलं का परत वाक्य? हा बोल. वैष्णव. थांब सोनाली अगोदर वैष्णवी मी नंतर. हा उद्या चित्र काढणार आहे. मी उद्या व्हेरी गुड. मी उद्या चित्र काढणार आहे. व्हेरी नाईस. चला नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. हा श्रावणी. श्रावणी नवीन का जुनी? जुनी. नाही जुनी. थांब जरा नवीनच कोटा संपू दे. ऐका जुनी लोकांना माहिती सगळं. चला हा नवीन वाले. नवीन संपल्यावर जुन्यांचा नंबर आहे. नवीन संपले का? कशाला काय झाले का नवीन सगळे? नवीन संपले का? चला जुने. श्रावणी सांग तुझा पहिला नंबर. सरस. थांब थांब तर श्रावणी अगोदर सांगू दे. हा श्रावणी आम्ही सांग. आम्ही सर्वजण पिकनिकला जाणार आहोत. जाणार. तुझं वाक्य बॅन. जाणार. सरस सांग रे. आदित्य. तो चपाती बनवणार आहे. व्हेरी गुड एक्सलंट. थांब 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 आदित्य नंतर यश. थांब. तो चपाती बनवणार आहे. हा आदित्य सांग. मी रानात ट्रॅक्टर चालवणार होतो. मी रानात शेतात ट्रॅक्टर चालवणार होतो. चला कोण होतं? यश. यश यश अगोदर यश. पप्पा रानात आंब्याचे झाड लावणार होते. एक्सलंट वाक्य. व्हेरी गुड. पप्पा रानात शेतात आंब्याचे झाड लावणार होते. हे सगळे ऑर्गॅनिक सेंटेन्सेस म्हणजे काय? हे सगळे ओरिजिनल मुखातून म्हणजे प्रॅक्टिकल विद्यार्थ्याकडून निघाले. मास्तरनी इमॅजिनरी सांगितलेले वाक्य नाहीत. हा त्यामुळे हे वाक्य खूप. ईश्वरी. अच्छा आपको समझ आ रहा है ना? हाँ पप्पा ईश्वरी. हमारे थांबा. खेत में आम का पेड़ बोने वाले थे लगाने वाले थे. हाँ ईश्वरी. पुढं नेक्स्ट कोण? आशिष. ईश्वरी. ईश्वरी. ईश्वरी ईश्वरी सांग. मी सरला वाक्य सांगणार आहे. मी सरांना वाक्य सांगणार आहे. वाक्य सांगणार आहे. हा पुढचा व्यक्ती नाव सांगा. आयुष. अजय. तेव्हा सर जुने लोक कशी करतात. एक ज्यानं पहिलं नाव सांगितलं ना त्यानेच सांगायचं. दुसऱ्या लोकांनी गप्प बसायचं. आता विचार करायचा की आपल्या अगोदर कोणतरी नाव सांगितलंय नसता मी तुम्हाला बॅन करेल. समजलं? अरे डिसिप्लिन. तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडे शिकून काय कमवलं? मला वाक्य सांगता येणं महत्वाचं नाही माझ्यासाठी. तुम्ही डिसिप्लिन मध्ये रांगेत येणं महत्वाचं आहे. आपल्या अगोदर कोणतरी बोलतंय आपण गप्प बसायचं. तुमच्या अगोदर कोणतरी बोललाय तरी पण 4 लोक एकमेकाच्या डोक्यावर बसताय. हा चला प्रामाणिकपणे सांगा कोण बोललो होतं अगोदर? अगोदर कोण बोललो होतं ते सांगायचं. हा काय नाव? अनुज. व्हेरी गुड. थांब रे. वाल्मिक. अनुज एकदा बोलला मग वाल्मिकच्या अगोदर बोलला काय होतं? अनुजच्या अगोदर का नाही बोलला? थांब आता. अनुजनं बोलला. थांब तुझा नंबर नंतर लागेल. थांब जरा. हा अनुज बोल. सहलीला गेलो होतो. हा आम्ही सहलीला गेलो होतो. नो चुकलं बाळा वाक्य तुझं. करता नाही काम करणार आहे किंवा होता या पद्धतीचं वाक्य आपल्याला सांगायचंय. हा आता वाल्मिक.
संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे. थांब जरा प्लीज. असे वाक्य थोडस लांब राहा. ठीक आहे समका. हे वाक्य थोडस वेगळ्या प्रकारचे वाक्य आहेत. अशा वाक्यांना टच न केलं. हा कुठतरी पुढे आणखीन आपला वेगळा विषय येतो. सगळे लोक अशा प्रकारचे वाक्य आपल्या घरातले वाक्य आसपासचे वाक्य बोला रे. न्याय मिळणार आहे नक्कीच आहे. 100% मिळणार आहे. काय अडचण नाही. हा पुढं. सोहम. थांब थांब थांब. आशिष किंवा आशिष आणि नंतर सोहम. थांबा एक जण बोलला ना अगोदर. आशिष अगोदर बोलला. मग तुम्ही बाकीचे कशाला बोलताय गाढवांनो? हा आशिष बोल. मी त्या दुकानातून सामान आणणार होतो. मी त्या दुकानातून सामान आणणार. कसं आहे रे बाबा सर? कसं आहे गायकवाड सर? कोणत्या न बाणाचं कोणत्या न नळाचं? हा गायकवाड सर आहेत का? हो यस सर. सर प्लीज गाईड मी. आणणार मधलं नळाचं कोणतं, बाणाचं कोणतं? बाणाचं कोणतं? काय सर मला कळलं नाही काय म्हणजे. नाही नाही शब्द आहे आणणार. आणणार दोन्ही दोन्ही बाणाचं का काही एखादं एक नळाचं आहे? बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. बाणाचं. हो थँक्यू सर. मला पण मराठी येते. बरोबर आहे बरोबर थँक्यू आहे. सर. थँक्यू थँक्यू यस थँक्यू. सर यस ओके ओके. ओके आता आता बघा रे. आता सगळे मिळून मला इंग्लिश सांगितलं चालतंय. तुमको जो समझ में नहीं आ रहा बताओ मुझे. कौन सा? लास्ट वाला है मैं उस दुकान से सामान लाने वाला हूँ. और बताओ. पहला वाला वह आम खाने वाला है. सीता न्यूज़पेपर पढ़ने वाली है. वो स्कूल में जाने वाला है. वो चपाती बनाने वाला है. मैं कल पिक्चर ड्रॉ करने वाली हूँ. इस तरह से ऐसे वाक्य हैं. हाँ फाईन. चला सगळे मिळून आता मला इंग्लिशचे वाक्य सगळे मिळून सांगितलं तर चालतंय. बिकॉज अभी हे वाक्य सांगताना तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे. प्रेझेंट असेल तर ॲमिजार पैकी येईल. पास्ट असेल तर वॉज वर पैकी येईल. प्रेझेंट मी असेल तर ॲम येईल. आणि दुसरं एक वचन मी सोडून दुसरा एक वचन असेल. मैं छोड़ के दूसरा एक वचन होगा तो इज आएगा. बहुवचन के लिए प्रेजेंट में वॉज सॉरी आर आएगा. पास्ट में एक वचन के लिए वॉज. बहुवचन के लिए वर. समजलं का सगळ्यांना? त्याप्रमाणे वाक्य सांगा. सब लोग वाक्य बताओगे तो भी चलेगा. हा चालू करा. पहिलं वाक्य. वह आम खाने वाला था. तो आंबा खाणार होता. सांगा रे ऑनलाईन वाले. सगळ्यांनी एकत्र सांगितलं तरी मला काय अडचण नाही. बोला. गोइंग टू ईट मँगो. बर. अब मी आता ऑनलाईन वाल्या जुन्या लोकांना थांबवून 5 वाक्य पुढची नवीन लोकांनी सांगायची. नवीन लोकांनी तुम्ही चालते. तुम्ही पण नवीन आहेत. हा नवीन लोकांनी पुढची 5 वाक्य सांगायची सगळ्यांनी एकत्र. चालतंय मला. हा बोला रे नवीन लोक. आम्ही सकाळी ग्राउंडला जाणार होतो. कोण सांगताय? वी वर. बोला रे. गोइंग टू. व्हेरी गुड. गो टू ग्राउंड. अच्छा फॉर चालला असते. हा ठीक आहे ना. सकाळी म्हणजे काय? सकाळी म्हणजे काय सांगा लवकर. ऑनलाईन वाले सांगा रे मला. सकाळी म्हणजे काय? ओपन ओपन फॉर ऑल. सकाळी म्हणजे काय? मॉर्निंग. नो मॉर्निंग. नो नो. इन द मॉर्निंग. इन द येस यू आर राईट. इन द मॉर्निंग. कवाडे सर आणि इंग्लिशचे टीचर्स यांच्याकडून हे शब्द पाठ करून घ्या. उद्या तुम्हाला सगळ्या शब्दांची पुन्हा एकदा लिस्ट पाठवतो. ठीक आहे. समावेशक शब्द सगळे मी दिलेले आहेत. इन द मॉर्निंग आहे. तुम्हाला पाठ करून घेतलं बेसिक्सला. सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. व्हेरी गुड. ही वॉज गोइंग टू गो टू ग्राउंड. कधी? इन द मॉर्निंग. मॉर्निंग पण नाही. इट इज आर इज सायलेंट. ओके. राधिका मनालीला जाणार आहे. नवीन नवीन लोक सांगा मला. न्यू पीपल ओनली. न्यू स्टुडंट्स ओनली. चला. राधिका. राधिका इज गोइंग टू गो टू गोइंग टू गो. व्हेरी गुड. टू मनाली. ऑफकोर्स ला प्रिपोजिशन आहे ते. ऑफ ते दिले तुम्हाला. प्रिपोजिशन पाठ करा. तुम्हाला दिलेलं आहे. पाठ करून घेतलेलं आहे. हा पुढं. आम्ही आज सरांना होमवर्क दाखवणार आहोत. न्यू पीपल ओनली. न्यू स्टुडंट्स. वी आर. बोला रे. वी ऑनलाईन आर वाले. गोइंग टू हा
गोइंग टू वॉच नाही रे, शो, होमवर्क, टू टीचर. मी उद्या स्कूलला जाणार आहे. परत जाणार चालू बघा. सांगा. आय आला काय पाहिजे? एम. पुढं काय फिक्स आहे? गोइंग टू. याच्यापैकी फक्त एकच येणार आहे. गोइंग टू. बघा, आय एम गोइंग टू. पुढं काय? मेन वर्ब काय? जाणे. मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. व्हेरी गुड. गो. ला, टू आणि काय? स्कूल. व्हेरी गुड. सचिन आज बाहेर जाणार होता. अच्छा, टुमारो राहिलं का? उद्या टुमारो पण लिहा. ओके. सचिन. बघा, सचिन लिहिला आपण. आता सचिन साठी होता म्हणल्यास काय येईल? वॉज आणि वर पैकी वॉज येईल. सचिन वॉज. हा, गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू नारचे वाक्य असल्यामुळे गोइंग टू फिक्स आहे. काय करणार होता? जाणार, जाणे. काय होईल? गो. गोइंग टू गो. कुठं? बाहेर. गो कुठं? बाहेर म्हणजे काय? आउटसाइड. आणि टुडे, आज म्हणजे टुडे. आम्ही मंदिरात जाणार. बोला. थांबा जरा, काहीच वापरायचं नाही, गप्प बसायचं. तिकडे झालंय प्रिपोजिशन. एवढं बेसिक सत्र, एवढं लहान लहान. ला टू वापरायचं झालं. ला म्हणजे टू, टू म्हणजे ला किंवा कडे. दिलंय तुम्हाला, आठवतंय का नाही? टू म्हणजे ला किंवा कडे, ते प्रिपोजिशन्स आहेत. हा, चला पुढं. आम्ही मंदिरात जाणार होतो. आता सगळ्यांनी मिळून सांगितलं चालतं. चला. आर कसं येईल ते बघा. वी नंतर बघा, वी नंतर वर. गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू गो. व्हेरी नाईस. टू टेम्पल. वी वर गोइंग टू गो टू टेम्पल. नाही बाबा, शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. तुम्ही शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं करू नका प्लीज. मला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं आठवतंय का? इथं मंदिरात जरी आलं तरी मंदिरला या अर्थानं आलंय. आठवतंय का नाही? मलाही आठवतंय, है ना? त्यामुळे तुम्हाला आठवलं पाहिजे, बिकॉज यू आर स्टुडंट. बरोबर. मला सांगितलं तुम्हाला, गोइंग टू शब्दशः नाही, ते मंदिरात जरी आलं तरी मंदिरला या अर्थानं आलेलं. मंदिरात जाणार आहे ना, मंदिरातून मंदिरात कसं जायचं? इन टेम्पल म्हणजे मंदिरात. हा, आणि ते ज्यावेळेस मंदिरात बाहेरून आत होतं त्यावेळेस काय तो शब्द? इंटू आहे का? मग चला. सीता न्यूजपेपर वाचणार होती. चला सांगा रे. वॉज. बघा, सीता वॉज गोइंग टू. काय काय करत होती? मेन वर्ब काय? रीड, वाचणे. रीड काय? न्यूज पेपर. बडबड सर, कोण बडबड करते का हो? न्यूज पेपर. दॅट्स इट, फुल स्टॉप. पुढं. तो शाळेत जाणार आहे. तर कोण बडबड करत असेल तर मला सांगा, मी त्याला काढून टाकतो इकडून. हा, He is going to go to. हा, ही नंतर काय येईल? आहे, त्यामुळं या तिघांपैकी येईल इज. पुढचं आलं गोइंग टू. फिक्स आहे. जाणार, जाणे, गो. कुठं? शाळेत. आलं का? तू आलं शाळेला, त्या अर्थानं आलंय. टू स्कूल. बरोबर. वरती बनलेलं होतं कुठतरी स्कूल. इथं आहे का टू स्कूल? मग मी आज सायकल पंक्चर का, आता डबल आलं बघा. आता मुख्य वाक्य बघा इथं काय आहे? मी आज सायकल पंक्चर काढण्यासाठी जाणार होतो. सगळ्यात शेवटी असते ते प्रायमरी असतं. क्रियापदाचा तुम्हाला सांगितलं होतं, क्रियापदाची प्लेस कोणती आहे मराठीमध्ये? वाक्याच्या शेवटी. शोधण्याची गरज नाही. सर्वात शेवटी कोणतं आलं? होतो. होतो काय? सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्या अगोदर काय आलं? नार ज्याला लागलंय त्याच्याकडे बघायचं तुम्ही आता. आणि हे काय आलं मग? पंक्चर काढण्यासाठी हे सपोर्टिंग वर्ब आलं. ह्याचं काय करायचं आपण नंतर बघू. मात्र अगोदर जे अधिकारात्मक आहे, ज्यांचा रिझर्वेशन आहे, त्यांना अगोदर घ्या, नंतर ओपनचं बघू. समजलं की नाही? बघा मग काय होईल इथं वाक्य बघा. आय, सांगा रे ऑनलाईन वाले. आता होतो आहे शेवटी, मग ह्या वॉज वर पैकी काय येईल? आय असल्यामुळे वॉज येईल. वॉज. गोइंग टू फिक्स आहे. बोला रे ऑनलाईन वाले. गोइंग टू
काय इथं नार कशाला लागलंय ते घ्यावं लागेल आपल्याला. जाणे गो कशाला काढण्यासाठी. इथं साठी आलंय मात्र फॉरच्या ऐवजी टू आपण चालतंय. साठी हे टूच्या अर्थानं आलंय. ठीक आहे. सो टू काय पंक्चर काढणे काय म्हणतो याला आपण त्याला टू मेक पंक्चर सायकल पंक्चर. टू मेक सायकल पंक्चर ह्याचा अर्थ आहे की सायकल पंक्चर बनवण्यासाठी. काढणे म्हणजे काढणे नाही. दॅट इज ती भाषा आपली मराठी आहे ते प्रॅक्टिकल आपण तसं बोलतो. बट त्याचा मतितार्थ काय तर पंक्चर बनवण्यासाठी टायर पंक्चर बनवण्यासाठी मी जाणार होतो. त्याचा अर्थ काय झाला टू मेक सायकल पंक्चर और टू मेक पंक्चर सायकल पंक्चर म्हणजे टू मेक पंक्चर. सायकल तुम्ही ड्रॉप केलं तरी चालेल. आय वॉज गोइंग टू गो टू मेक पंक्चर पंक्चर बनवण्यासाठी. ठीक आहे. सायकल सायलेंट ठेवते चालेल काय अडचण नाही. हा राजेश काय राहिलं पुढे लिहितो आपण. हा नेक्स्ट सेंटेन्स राजेश घरात काम करणार होता. चला काय होईल Rajesh was going to work in वॉज गोइंग टू. बघा राजेश आणि होता असल्यामुळे वॉज वर पैकी वॉज लिहिलं. गोइंग टू फिक्स आहे. काय काम करणे मुख्य क्रियापद. वर्क कुठं इन हाऊस और इन होम. इन हाऊस का म्हणलं मी होम हे अदृश्य स्वरूपात असतं. होम घराला घर पण देणारी माणसं डीएसके. पहिलं घर हे हाऊस आहे दुसरं घर हे घर पण आहे होम आहे. होम दिसत नसतं. होम हे वातावरण जे असतं घरासारखं जे घर जैसा जो माहोल आहे माहोल को बोलते हैं होम. सो होम हे अदृश्य असतं. मी घरात हाऊस मध्ये. ठीक आहे इमारतीमध्ये. आई स्वयंपाक करणार होती. पुढं सांगा रे आई किंवा मदर और मम्मी. हा मदरला काय येईल होती तो वॉज वर पैकी काय येईल वॉज. गोइंग टू फिक्स आहे. यस गोइंग टू. स्वयंपाक करने कुक करने काय फूड और प्रिपेयर भी चलेगा. दिव्या रांगोळी काढणार होती. सांगा रे व्हेरी गुड. दिव्या दिव्याला काय येईल बघा इथं वॉज वर पैकी होती असल्यामुळे वॉज वर पैकी. दिव्या एक वचन असल्यामुळे वॉज. गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू दिव्या वॉज गोइंग टू काय काढणे ड्रॉ करणे रांगोळी. फाईन. माझे पप्पा माझ्यासाठी रिमोट कंट्रोलची गाडी घेणार होते. सांगा कोण माय पप्पा माय फादर. हा वॉज वर पैकी काय सांगा सिंग्युलर असल्यामुळे वॉज. गोइंग टू फिक्स आहे. गोइंग टू बाय काय रिमोट कंट्रोल कार आहे ना. RCC म्हणजे काय रिमोट कंट्रोल कार कंट्रोल. हा लिहितोय कंट्रोल कार. आणि माझ्यासाठी साठी आलं का फॉर मी. व्हेरी गुड माझ्यासाठी. बर चला नेक्स्ट सेंटेन्स सांगा. मी उद्या चित्र काढणार आहे. आय काय येईल गोइंग टू फिक्स आहे. सायकर क्रियापदांतर. गोइंग टू काय ड्रॉ टुमारो. व्हेरी गुड. तो चपाती बनवणार आहे. बघा तो सब्जेक्ट आहे ही आहे असल्यामुळं व्हेरी गुड. गोइंग टू आणि मेन वर्ब काय मेक बनवणे काय चपाती. मी रानात ट्रॅक्टर चालवणार होतो. मी आला बघा परत आय होतो असल्यामुळं वॉज वर पैकी वॉज. गोइंग टू काय मेन वर्ब काय चालवणं म्हणजे ट्रॅक्टरला
ट्रॅक्टरला आपण ड्राईव्ह करत नाही. रानात फक्त ट्रॅक्टर चालवत नाही आपण. ट्रॅक्टर काय करतो? ऑपरेट करतो. गोइंग टू ऑपरेट काय? ट्रॅक्टर In farm. इन फार्म और इन द फार्म. ठीक आहे. पुढं पप्पा रानात आंब्याचे झाड लावणार होते. सांगा रे पप्पा. Papa was going होते म्हणल्यावर वॉज वर पैकी वॉज. गोइंग टू काय? plant. व्हेरी नाईस. प्लांट काय? मँगो ट्री. Mango tree. कुठं? इन द फार्म. फार्म मध्ये, शेतामध्ये. फाईन. मी सरांना वाक्य सांगणार आहे. सांगा. I am आहे going असल्यामुळं आय साठी आय येईल. to आय एम नाही पाहिजे. गोइंग टू सांगणे. टेल tell sentence सेंटेन्स to sir teacher. टू टीचर और टू सर. ओके. मी त्या दुकानातून सामान आणणार आहे. कोण? मी. आणि आहे आलं होतो आलं वॉज वर पैकी. व्हेरी गुड. वॉज. गोइंग टू फिक्स आहे. Going गोइंग to टू काय? ब्रिंग और बाय. नुसतं आणणे ब्रिंग आहे. जर पप्पांनी खरेदी करून ठेवलं असेल तर तुम्ही ब्रिंग करणार. आणि तुम्हीच खरेदी करणार असेल तर आय एम गोइंग टू बाय काय? ग्रॉसरी किंवा मटेरियल. त्या दुकानातून, होऊन, तून, पासून काय? फ्रॉम. ते from दुकान म्हणजे काय? shop. एक्सलंट. बघा सांगितलं कोणतरी. दॅट शॉप. वाव. व्हेरी नाईस. सो अशा पद्धतीनं तुम्ही या वाक्यांना व्यवस्थितपणे लिहून घ्या. ठीक आहे. सो आय एम फोकसिंग द कॅमेरा ऍट राईट प्लेस. दिसतंय का सगळ्यांना वाक्य? सगळी वाक्य मी बाजूला झाल्यानंतर. Yes sir. येस सर. ओके. प्लीज कीप ऑन रायटिंग. झालं की मला सांगा. बघा पुन्हा एकदा ऐका. लिहायला, बोलायला, यायला, जायला, सांगायला, खायला, प्यायला, उठायला, बसायला हे ज्या प्रकारचे वर्ड्स येतील, वर्ब्स येतील, तर यांना इन्फिनिटिव्ह असं म्हणतो आपण. काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह. आणि हे सेकंडरी वर्ब्स असतात त्याच्यामध्ये तुमच्या सेंटेन्स मध्ये. यांना कसं वापरायचं? टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म और फॉर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी. दोघांचा अर्थ सेमच. लिहायला म्हणजे टू राईट किंवा फॉर रायटिंग. बसायला टू सिट और फॉर सिटिंग. दोनों का मतलब सेम है. जाने को टू गो और फॉर गोइंग. समझलं? सांगायला टू टेल और फॉर टेलिंग. टू टेल का मतलब भी वही है, बताने को, और फॉर टेलिंग भी मतलब वही है. तो दीज आर योर सपोर्टिव वर्ब्स. और इसको हम लोग इन्फिनिटिव ऐसा बोलते हैं. टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. इस फॉर्म में वे आते हैं. भरायला टू फिल. पाणी भरायला जाणार होतो. समजलं? इथं बघा पंक्चर काढायला कुठतरी होतं ना. आहे का? टू मेक पंक्चर. आलं का? टू मेक उस तरह का वर्ब है. समजतंय का रे ऑनलाईन वाल्यांना? येस और नो? Yes, sir. ओके. ओके. Yes. ऑन रायटिंग. बघा मी पुन्हा एकदा उच्चार करतो. जे टीचर्स लेक्चर अटेंड करत नाहीत किंवा रेकॉर्डेड लेक्चर बघत नाहीत व होमवर्क करत नाहीत, त्या टीचर्सला, मग ते टीचर्स कितीही शिकलेले का नसेनात, त्यांना आपल्या चौथीतील विद्यार्थी इंग्लिशमध्ये 100% बीट करेल याबद्दल मी बिलकुल शंकाखोर नाही. हे मात्र निश्चित घडणार आहे. त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या टीचर्सला, प्लीज बी अटेंटिव्ह फॉर इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश. ठीक आहे. माझी कळकळीची विनंती सगळ्यांनी समजून घ्यावी. विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये सर्व शिक्षकांचं सौख्य सामावलेलं असतं. प्लीज माइंड दीज थिंग्स. चला
आय विल सेंड यू स्क्रीनशॉट फॉर दिस आणि होमवर्क समजून घ्या. होमवर्क प्लीज समजून घ्या. होमवर्क बघा मी इथे लिहितो. रिपीट आर फॉर रिपीट. होमवर्क आहे. रिपीट किती 2 टाइम्स ऍटलिस्ट. हेच वाक्य 2 वेळेस लिहायचे. आणि सेल्फ टीचर प्लीज हेल्प मी किती वाक्य सांगायचे. आज एक्झाम संपलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या. सेल्फ किती याचा अर्थ खूप काही फोर्थच्या मुलाला देखील लक्षात ऐकू येतोय का माझा आवाज येतोय का ऐकायला सगळ्यांना. Yes, sir. You are audible, sir. ओके ऑडिबल. ओके आय एम ऑडिबल. फाईन. म्हणजे फोर्थच्या मुलाला देखील जास्त वाटू नयेत आणि इंजिनिअरिंगच्या मुलाला देखील कमी वाटू नयेत असं सांगा मला. ऍव्हरेज सांगा किती देऊ वाक्य. सेल्फची सांगा. रिपीट डबल आहे. सेल्फची किती 25 is sufficient, sir, I think. चला त्यामध्ये डिस्काउंट मिळेल ओनली 22. खुश. मात्र All right. परफेक्ट करायचं. ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज ऑल ऑफ यू. म्हणा येस सर वी विल हॅव पॉज. Yes, sir, we will Okay, we'll have pause. Yes, sir, we will have pause.